नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही आपल्या ग्रुपवर पाहिलंच असाल की एक काहीतरी पोस्ट आली आहे जी की 701 रुपयांमध्ये व्यवसाय चालू करायचे आहे। ती बरे कोणती? बऱ्याच जणांना प्रश्न पडलेले आहेत, तर आपण त्याबद्दल या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। हे बघा मैत्रिणींनो, प्रत्येक ठिकाणी पैसा गुंतवणूक करूनच तुम्हाला व्यवसाय करावा लागतो, पण श्रीलाभ एंटरप्राइजेस फक्त एक अशी कंपनी आहे जी तुम्हाला गुंतवणूक न करता तुम्हाला किती फ्री मध्ये देता येईल। आता फ्री मध्ये म्हटलं की लगेच फ्री मध्ये तर नाही मिळणार, कारण फ्रीची व्हॅल्यू नसते। त्यामुळे तुम्हाला आम्ही एक काय केलेलं आहे, कन्सेप्ट असं तयार केलाय की तुम्हाला 701 रुपयामध्ये कुठलंही तुम्हाला आवडेल जे आपल्या पोर्टलमध्ये 701 रुपयाला प्रोडक्ट असेल ते प्रोडक्ट तुम्हाला खरेदी करायचे आणि व्यवसाय चालू करायचा आहे। आता व्यवसाय जे आहे तर तुम्ही त्याच्यात पाहिलं पण असेल की 10,000 तुम्हाला सॅलरी पण दिलं असं काहीतरी लिहिलेलं आहे। बऱ्याच महिलांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न असेल, पण तुम्हाला सांगू का मैत्रिणींनो, तुम्ही 10,000 फिक्स नाही, तुम्ही 1,00,000 रुपये फिक्स महिना कमवू शकतात। आता तो कसा, आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक पॉइंट समजेल। वारंवार तुम्हाला याबद्दल प्रश्न विचारण्याची गरज पडणार नाही, तर समजून घ्या। पहिली गोष्ट तर तुम्हाला काय करायचंय, कंपनीला जॉईन होण्यासाठी एक 701 रुपयाचं प्रोडक्ट खरेदी करायचंय। आता तुम्ही ते प्रोडक्ट खरेदी केलं, मग आता खरेदी केल्यानंतर मग काय करायचं की आपल्याला पैसे मिळतील, हा बऱ्याच जणांना प्रश्न आहे। आता श्रीलाभ एंटरप्राइजेस मध्ये भरपूर प्रकारचे वेगवेगळे कन्सेप्ट आहेत, छोटे कन्सेप्ट टाकलेले आहेत जे की महिलांना एकदम पुरतील असे। मग तुम्हाला काय करायचंय की तुम्ही 701 रुपयाचं प्रोडक्ट खरेदी केल्यानंतर कंपनी तुम्हाला एक त्याच्यासोबत पूजा सामग्रीची किट देते, जे की सॅम्पलिंग किट असते। ते सॅम्पलिंग किट देते तुम्हाला, ज्याच्या माध्यमातून तुम्ही प्रोडक्ट्स बनवायला शिकू शकाल। त्यानंतर तुम्हाला कंपनीकडून काय करायचं आहे, कच्चा माल खरेदी करायचा आहे आणि तयार माल कंपनीलाच द्यायचा आहे। मग ती ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस कंपनीकडून माल खरेदी करता, कच्चा माल खरेदी करता आणि कंपनीला ज्यावेळेस तयार माल तुम्ही विकता, तर कमीत कमी तुम्ही हे 5,000 रुपये कमवताल, इतकंच तुम्हाला त्या 701 रुपयामधून घेता येणार आहे। म्हणजे तुम्ही 701 रुपये भरल्यानंतर तुम्ही 5,000 रुपये कमवू शकाल, इतकंच तुम्ही प्रोडक्शन त्या 701 रुपयाच्या आयडी मध्ये करू शकणार आहात। पण आता मग नंतर काय, मग 5,000 रुपये कमवल्यानंतर मग नंतर दुसरं काय, तर दुसरं असं आहे की तुम्हाला काय करायचं आहे, जे कंपनी तुम्हाला पोस्ट, रिव्ह्यू, स्टेटस जे काही देते ती तुम्हाला सोशल मीडियावर त्याची जाहिरात करायची आहे। जाहिरात कशी करायची आहे की हे बघा, स्टेटसला आपण ठेवतो, वारंवार तुम्हाला रोज रिव्ह्यू, स्टेटस, पोस्ट वारंवार स्टेटसला ठेवायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला सोशल मीडिया, फेसबुक स्टोरीला ठेवायचे आहेत, फेसबुकच्या ग्रुपमध्ये तुम्हाला पोस्ट टाकायची आहे, इन्स्टाला टाकायची आहे। आता कुणाला जर हे जमत नसेल तर कंपनी त्याची सुद्धा ट्रेनिंग देते की कसं तुम्हाला फेसबुकवर ऍडव्हर्टाइजमेंट करायचे। मग आता हे केल्यानंतर 5,000 रुपये कसे मिळतील? भरपूर जणांना आता हा पण एक प्रश्न असेल की हे केल्यानंतर 5,000 रुपये कसे मिळतील, बरोबर आहे। मग आपण ह्याच्यासाठी काय केलेलं आहे की तुम्ही जेवढं या पोस्टला व्हायरल करचाल, जेवढे या पोस्टला तुम्ही स्टेटस ठेवचाल, व्हायरल करचाल, वारंवार त्याच्यावर चर्चा करचाल, वारंवार तुम्ही त्या प्लॅटफॉर्मचा प्रत्येकाला डिस्कस करताल, तर त्याचा रिव्ह्यू जनरेट होतो। आता तुम्ही एक्झाम्पल, कुठली जर एखादं प्रोडक्ट तुम्हाला आलं असेल, म्हणजे डोक्यात आलं असेल की मला कुकरच खरेदी करायचं होतं, किंवा मला एखादी साडी खरेदी करायची होती, मला एखादी ज्वेलरी खरेदी करायची होती, तर तुम्ही ऑब्झर्व करा की तुम्हाला तुमच्या फेसबुकवर आणि तुमच्या इंस्टाग्रामवर त्याच्या रिलेटेडच ऍडव्हर्टाइजमेंट येतात। तुम्ही वाटलंच तर एकदा आता ऑब्झर्व करून बघा। तुम्ही एखाद्या फोनवर जरी तुम्ही कोणाला बोलत असाल की मला हे खरेदी करायचं होतं, तर तुम्हाला त्याचे फोटोज, त्याचे व्हिडिओज, त्याचे ऑडिओज तुम्हाला तुमच्या इन्स्टावर येत राहतात। मग तसंच कंपनीचे की तुम्ही जेवढी कंपनीबद्दल चर्चा करचाल तेवढे तुमच्या जे आजूबाजू कॉन्टॅक्ट लोकांमध्ये ते हा प्लॅटफॉर्म त्यांच्यापर्यंत पोहोचणार आणि त्याच्यामधून एक रिव्ह्यू जनरेट होतात की त्याचे पॉइंट्स तुम्हाला त्या सॉफ्टवेअरमध्ये मिळत राहतात, पॉइंट्स मिळतात त्याच्यामध्ये। आता पॉइंट कधी मिळणार, किती मिळणार, हे तुमच्या ऍडव्हर्टाइजमेंटवर डिपेंड आहे की तुम्ही याला किती ऍडव्हर्टाइजमेंट करतात। जर तुम्ही चांगली ऍडव्हर्टाइजमेंट करताय तर तुमचे 71 पॉइंट तुमचे सॉफ्टवेअर मध्ये जमा होतात आणि कंपनी तुम्हाला 5,000 रुपये सॅलरी देते।
मग आता वारंवार तेच करायचं का? वारंवार मग ते 5,000 रुपयासाठी तेच करायचं का? तर नाही. जर तुम्हाला वारंवार तुमचं होतं नाही होतं त्याच्यापेक्षा सरळ सरळ एक सुंदर एक असा तुम्हाला आणखीन त्याच्यामध्ये उपाय आहे. उपाय म्हणेल मी, कारण की प्रत्येकाला इन्कम घ्यायचं आहे, बरोबर आहे. एक्झाम्पल, जसं की तुम्ही कंपनीला 701 रुपये पे करून तुम्ही कंपनीला जॉईन झालात. मग तुम्ही एवढं जनरेट करताय तर तुम्हाला काही महिला विचारणार की नेमकं हे काय आहे. सेम प्लॅटफॉर्म आहे, तुम्हाला हा व्हिडिओ जरी शेअर केला तरी चालेल, तुम्ही त्यांना सांगू शकतात. मग आता तुमच्या एखाद्या मैत्रिणीनं ती छान, तिचा सोशल मीडिया ऍक्टिव्हिटी चांगली आहे, तिचं रिव्ह्यू जनरेट जास्त होतोय, तर तुम्हाला माहिती आहे का, तिचे जर 71 पॉईंट जमा झाले तुमच्या एखाद्या मैत्रिणीचे, तरी सुद्धा तुम्हाला 5,000 रुपये सॅलरी मिळते. म्हणजे जनरेट तिला ती स्वतः जनरेट करते 71 पॉईंट आणि त्याचं बेनिफिट तुम्हाला मिळतंय. म्हणजे तिला पण 5,000 रुपये मिळतात आणि तुम्हाला पण 5,000 रुपये मिळतात. तसंच समजा तुम्ही अशी अजून एक दुसरी मैत्रीण जर कंपनीमध्ये ऍड केली, तिचे जर 71 पॉईंट जमा झाले, तिला 5,000 रुपये मिळत असतील तर तुम्हालाही 5,000 रुपये मिळतात. तसंच तुम्ही जर तिसरी मैत्रीण जर कंपनीला जॉईन केली, तिचे 71 पॉईंट जमा झाले आणि तुम्हालाही त्याचे 71 पॉईंट जमा होऊन तुम्हालाही 5,000 रुपये मिळतात. म्हणजे आता एक्झाम्पल गृहीत असं धरा की तुम्ही 10 मैत्रिणी तुमच्या कंपनीला जोडून दिलेत आणि त्या 10 मैत्रिणी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर, त्यांच्या सोशल मीडियावर आपल्या ऍडव्हर्टाइजमेंटचा चांगल्या प्रकारे जाहिरात करतायत आणि तुमच्या त्या 10 मैत्रिणींचे 71 पॉईंट काय व्हायला लागले, जनरेट होत आहेत त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये. तर तुमच्या मैत्रिणी 10 असल्यामुळं त्यांचे 71 पॉईंट त्यांच्या सॉफ्टवेअरला जमा होत आहेत. पण तुमच्या सॉफ्टवेअरला किती जमा झाले, 71 पॉईंट. म्हणजे एका मैत्रिणीचे 71 पॉईंट जमा झाले तुम्हाला, म्हणजे 5,000च्या कॅल्क्युलेशननी जर तुम्ही कॅल्क्युलेशन लावलात तर तुमची इन्कम किती झाली, 50,000 रुपये. किती इन्कम झाली तुमची, 50,000 रुपये. म्हणजे तुम्हाला महत्वाचं काय आहे की तुम्ही स्वतः पण 71 पॉईंट जमा करायला लागले आणि तुमच्या मैत्रिणी पण 71 पॉईंट जमा करायला लागले, तर तुम्हाला किती सॅलरी मिळाली, 50,000 रुपये. जर तुमच्या अशाच 20 मैत्रिणी असल्या तर किती सॅलरी जमा होईल, 1,00,000 रुपये. 30 असतील तर 1.5 लाख रुपये. मग मला सांगा, तुम्हाला किती सुंदर असा प्लॅटफॉर्म कंपनीने दिलेला आहे आणि हा ऑफर प्लॅटफॉर्म आहे बरं का. हा 701 रुपये खरेदीमध्ये ही ऑफर आहे फक्त, की ॲज अ लॉन्चिंग ऑफर म्हणतो ना आपण. आपल्याला ऍप्लिकेशन, आपली वेबसाईट लॉन्च केली आपण आणि ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत याचा प्रचार व्हावा, याची ऍडव्हर्टाइजमेंट व्हावा, यामुळे तुम्हाला फक्त 71 पॉईंटमध्ये कंपनी फिक्स सॅलरी देते. पण सोबत तुमच्या टीमची सुद्धा तुम्हाला सॅलरी दिली जाते. म्हणजे जर तुमच्या टीममध्ये एक मेंबर असेल आणि तिचे 71 पॉईंट जमा झाले तर तुम्हाला सुद्धा 5,000 रुपये मिळणार आहे. ती मैत्रिणीच्या अंडरमध्ये एखादी मेंबर असेल आणि तिचे 71 पॉईंट जमा झाले तर तिला पण 5,000 रुपये सॅलरी मिळणार, तुम्हालाही 5,000 रुपये सॅलरी मिळणार. म्हणजे तुम्ही जेवढ्या पण टीममध्ये मैत्रिणी असतील तुमच्या, त्या सगळ्या मैत्रिणींचे, म्हणजे तुमची मैत्रिणीनं तिच्या मैत्रिणीला जरी जॉईन केलेलं असेल आणि तिचे 71 पॉईंट जमा झाले असतील तरी सुद्धा तुम्हाला 5,000 सॅलरी मिळणार, तिलाही 5,000 सॅलरी मिळणार आणि समोरचीला पण 5,000 सॅलरी मिळणार. आणि तुमच्या एकाच महिन्यामध्ये जर 10 मैत्रिणी 71 पॉईंट जमा करतायत तर तुम्हाला प्रत्येक मैत्रिणींचे किती पॉईंट जमा होत आहेत, लक्षात येते का? किती सिंपल फॉर्मॅट आहे. आणि हा पैसा तुम्हाला कुठून जनरेट होणार आहे, ऍडव्हर्टाइजमेंटमधून. तुम्ही जेवढी जास्त ऍडव्हर्टाइजमेंट करचाल तेवढं तुम्हाला त्या सॉफ्टवेअरमध्ये तुमचे पॉईंट जमा होतात. आता तुम्ही म्हणजे मी एका दिवसातच पॉईंट होतील का, नाही. ही लॉटरी नाहीये. ही लॉटरी नाहीये की तुम्ही एकदा लावली की लगेच लागली, असं नाही. तुम्हाला याच्यामध्ये मेहनत घ्यावी लागेल. जेवढी जास्त तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट करचाल तेवढे तुमचे चांगले पॉइंट्स तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये जमा होतील. सिंपल आहे, तुम्हाला फक्त जाहिरात करायची आहे. सिंपल फॉर्मॅट आहे. प्रोडक्ट 701 रुपयाचं खरेदी करायचं आहे, 5,000 रुपये कमवताल इतकं तुम्हाला कंपनी साईड बेस म्हणता येईल त्याला, किंवा एखादा व्यवसायाचं संधी म्हणून तुम्हाला 5,000पर्यंत तुम्ही कंपनीसोबत प्रोडक्शनचं काम करू शकाल. आणि जर सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात सिंपल आहे मोबाईलवरचं,
की मोबाईलवर केलेलं एकदम छान आहे, एक तास खूप झालं, एक तास तुम्हाला काय करायचंय, छान छान तुम्ही स्वतः पण पोस्ट बनवू शकतात. असं नाही की कंपनीच पोस्ट देईन, तुम्ही स्वतः पण पोस्ट बनवू शकता. सुंदर सुंदर पोस्ट बनवायची आहे आणि ती व्हायरल करायची आहे. कंपनीला धरून तुम्हाला पोस्ट तयार करायची आणि ती पोस्ट तुम्हाला व्हायरल करायची आहे. खूप सिंपल फॉर्मॅट आहे. रील्स बनवा, महिला खूप छान रील्स बनवतायत, रील्स बनवा, रील्स फॉरवर्ड करा. कंपनीच्या पॉइंटला धरून तुम्ही रील्स बनवू शकतात. एखादं 701 रुपयाचं प्रोडक्ट आहे, त्याला प्रोडक्टला धरून तुम्ही रील्स बनवू शकतात आणि सोशल मीडियावर करू शकतात. जाहिरात करायची तुम्हाला, फक्त काहीच नाही. आणि त्या जाहिरातीचे पॉइंट्स तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये जमा होणार. जसं की आता प्रत्येकाला माहिती आपले कोडिंगचे जसं कोडिंग सबमिट होती ना, तसं तुम्हाला हे आहे. पण कोडिंग तुम्हाला सोडवावी लागते, ह्याचं फक्त तुम्हाला व्हायरल करावं लागते. जेवढं तुम्ही जास्त व्हायरल करचाल तेवढे तुमचे पॉईंट जमा होतात. 71 पॉईंट जमा होणं गरजेचे आहेत. 71 पॉईंट जमा झाले की तुम्हाला 5,000 रुपये सॅलरी मिळते. आता बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न असेल की माझे 10च पॉईंट झाले तर, माझे 20च पॉईंट झाले तर, तरी सुद्धा पैसे मिळतात. फक्त तुम्हाला थोडंसं पेशन्स ठेवायला लागतं. जर कोणाचे फक्त 10च पॉईंट जमा झाले तर त्याचे पण पैसे तुम्हाला दिले जाते. कंपनी तुम्हाला एक मिनिमम कमीत कमी 10 पॉईंट, 15 पॉईंट, 20 पॉईंट, 1 पॉईंट जरी झाला तरी तुम्हाला कंपनी पैसे देऊन टाकते. फक्त एवढंच की 1 पॉईंट जमा झाला तर तुम्हाला फक्त पुढच्या महिन्यामध्ये पेमेंट मिळतं. पण जर 71 पॉईंट तुम्ही एका दिवसात जरी केलात, म्हणजे तुमचं एवढं व्हायरल झालं, खूप जास्तीत जास्त व्हायरल झालं, तुमचे 71 पॉईंट जमा झाले तर कंपनी तुम्हाला सेम डे पण एका दिवसात पण सॅलरी देते. 15 दिवसात झालं तर 15 दिवसात. आपला रूलच एकच आहे की 71 पॉईंटचा. 71 पॉईंट झाले की 5,000 मिळतील. तसंच समजा जर 71चे आपण अर्धे केले, समजा 35 केले, 35चे अर्धे समजा 2,500 मिळतील. 35 पॉईंट झाले तर 25 म्हणजे समजा 1 पॉईंट झाला तर, हे अशा प्रकारे तुम्हाला ते कॅल्क्युलेशन वाईज पैसे दिले जातात. पण एक टार्गेट आपलं स्वतःचं ठेवायचं 71 पॉईंटचं. म्हणजे 71 पॉईंट होण्यासाठी तुम्हाला खूप जास्तीत जास्त त्याला शेअर करावं लागेल. जेवढं जास्त तुम्ही रोज वारंवार शेअर करत चला, म्हणजे ते पोस्ट वारंवार शेअर होते आणि वारंवार जर शेअर होत गेली तर त्याचे रिव्ह्यू वाढतात आणि रिव्ह्यू वाढले की तुमचे पॉईंट्स वाढतात. सिंपल फॉर्मॅट आहे. आणि जसं मी सांगितलं की एखादी मैत्रीण, म्हणजे जेवढे तुम्ही मैत्रिणी जमा करताल तेवढे तुमचं, समजा तुमच्याकडून जर पॉईंट जमा नाही झाले तर तुमच्या मैत्रिणी तर करतील ना. एखाद्या समजा तुमच्या 10 मैत्रिणी आहेत आणि 10 मैत्रिणींपैकी 5 मैत्रिणींनी जर 71 पॉईंट जमा केले तर तुम्हाला 25,000 रुपये मिळतात तुम्हाला. किती सिंपल आहे बघा. म्हणजे एखाद्या जर बाय चान्स तुमचं एवढं व्हायरल नाही झालं, तुम्हाला सोशल मीडिया एवढं चालवता येत नाहीये, पण तुमच्या मैत्रिणीला छान चालवता येतं, तर किती सिंपल फॉर्मॅट आहे नाही का. म्हणून तुम्ही जॉईन करा, तुमच्या मैत्रिणींनाही सांगा. आणि हा प्लॅटफॉर्म लेडीज जेंट्स दोघंही करू शकतात. ऍक्च्युली मी लेडीज असल्यामुळे जास्त करून लेडीजच्याच बाबतीमध्ये बोलते. पण हा प्लॅटफॉर्म जसं की महिला, पुरुष, स्टुडंट, रिटायर लोक आणि सगळे स्टुडंट सुद्धा जे करू शकतात. कारण की 701 रुपये काही मोठी अमाऊंट नाहीये. 701 रुपयाचं प्रोडक्ट खरेदी करायचे फक्त तुम्हाला. किती? फक्त आणि फक्त 701 रुपयाचं प्रोडक्ट. म्हणजे बघा, 701 रुपयामध्ये तुमचा व्यवसाय चालू होणार आहे. नक्की जी ही YouTube लिंक आहे त्यामुळं तुम्ही पहा, तुम्ही त्याचे पोस्ट तयार करा आणि एखादी मैत्रीण जॉईन झाला तर हा व्हिडिओ तिला नक्की शेअर करा. थँक्यू.